नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललो आहोत किल्ले तुंग इथे। तर त्याला कठीणगड असंही म्हणतात। हा रोड आहे तो कोरीघाटच्या साईडने येतो, लोणावळ्याच्या साईडने, आणि हा रोड आहे ना तो पौडकडून येतो तिकोना त्या साईडने, आणि इकडं या साईडला आहे ना तर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलोत। तर इथं पाहू शकता, इथं पार्किंग आहे, पार्किंग करू शकता। पार्किंगला 2 व्हीलरला 20 रुपये। आणि आता आपण ट्रेक सुरू करतोय। तर इथं सुरुवातीला हनुमानाचं मंदिर आहे, तर मी तुम्हाला दाखवतो ते मंदिर। जवळ किल्ल्याची माहिती दिली, नकाशा आहे, दुर्ग कठीणगड त्याला तुंग बी म्हणतात। वर बघा महाद्वार आहे, गणेश मंदिर, गणेश टाक, वाड्याचे अवशेष, ते आपण सर्व बघणार आहे। बुरुज, मेट, सगळं इथं ही किल्ल्याची माहिती दिली। इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये। आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय पार्किंग जवळून, तर चला। तर इथं ट्रेक सुरू करायच्या आधी हे किल्ल्यावरचं हे दिलंय, सूचना दिली, ही वाचून घ्या। आणि हे आपल्या संवर्धनासाठी कोणाला इच्छा असेल तर इथून स्कॅनर आहे, त्याच्यावर आपण पैसे बी टाकू शकतो। सगळ्यात मोठी गोष्ट ही वाचून जाताना। आणि इथं खाली नंबर दिलेत, वनजीव रक्षक मावळ संस्था यांचे नंबर ही आपल्याकडे असू द्या। तर चला आपण पाहूया। त्या इथं पायथ्याच्या चिटकून इथं विरगळीत ह्या मित्रांनो, त्या विरगळीची माहिती पण दिली इथं समोर। आणि ह्या प्राचीन विरगळीत, ह्या विरगळी का बांधतात तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपल्या गावासाठी किंवा आपल्या राज्यासाठी कोण आपला प्राण देतं, जीवाची बाजी लावतं, तर त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्यासाठी एक करून ठेवलेलं स्मारक म्हणजे विरगळी। दगडाचा रोड लागतोय। हे पाहू शकता, पावसाच्या पाण्यामुळं हे कसं झालंय रोडला। हे बघा कारवीची फुलं
किल्ल्यावर भरपूर ठिकाणी अशी कारवीची फुलं फुललेली आहेत. स्वराज्याची पायरी. थोडं वरती आलोत का आपल्याला चपेटदान मारुतीचं मंदिर लागतंय. एकदम कोरीव मूर्ती, जुन्या काळातली, दगडातली. ही अशीच मूर्ती आपण तिकोना किल्ल्यावर पण बघितली होती, चपेटदान मारुतीची. हे पाहू शकता, ब्रिटिशांच्या दुर्ग द्वेषान झालेली नासधूस. हे ब्रिटिशांनी आपल्या तुंग किल्ल्याच्या पायऱ्या फोडल्या होत्या. काही पायऱ्या कोरीव होत्या, त्या सुरुंग लावून तोडण्यात आल्या, फोडण्यात आल्या. मित्रांनो, हे बघा नवीन मित्र. युअर नेम? जान. जान. यूरोप से है. देखो ये तुंग फोर्ट के लिए आए घूमने के लिए. कैसा लगा आपको प्लेस? चेक रिपब्लिक. चेक रिपब्लिक. Yes. ओके ओके, चलो बाय बाय. चला आता तर आपण कठीण पायऱ्या बघतो, दगडातल्या कोरीव. याच्यावर जपून चाला. किल्ल्यावर व्ह्यू बघू शकता. तर परत दगडावरच्या कोरीव पायऱ्या सुरू झाल्यात. असंच या किल्ल्याला कठीण गड असं म्हणत नाहीत, खूपच कठीण आहे चढाईसाठी. ट्रेक करताना पूर्ण गवत आलंय रोडवर. जॅकेट वगैरे घाला. हा लागतो तो पहिला दरवाजा किल्ल्यावरचा. हे पहिल्या दरवाज्यातून आल्यावर इथं वरती एक महादरवाजा लागतो, त्याचं दृश्य आहे. थोडा रोड कठीण आहे तिथं जाण्यासाठी. आणि हे बघू शकता किल्ल्याच्या सभोवताली असलेलं वातावरण. समोरचा इथे पावना डॅम आहे, आणि हा समोर दिसतोय का, हा तो तिकोना किल्ला आहे. दिसतोय तो. वरती जायला दरवाजात कठीण रोड आहे, सावकाश जाऊ शकता आपण. इथं श्री गणेशाची मूर्ती. उजव्या सोंडेचा गणेश म्हणून त्याला ओळखलं जातं. गणपती बाप्पाला तुंग किल्ल्यावरचा आहे हा गणपती बाप्पा, उजव्या सोंडेचा. तिच्या मंदिराच्या साईडला गणेश टाके म्हणून फेमस आहे. हे दाखवतो मी तुम्हाला. किल्ल्यावर पाण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. हे आहे ते गणेश टाकं. एकदम स्वच्छ पाणी. पावसाळ्यामुळे ते जरा शेवाळलेलं दिसतंय. आताच किल्ल्यावर आपण याच्या आधी गड संवर्धन मोहीम आलती, त्यांनी रोड खूप सुंदर केलाय एकदम. हे गणेश टाक आहे. त्यांनी रोडवरचे सगळे गवत वगैरे काढून टाकले. पर्यटकांसाठी चांगली गोष्ट आहे ही. चल चल चल, लय काढलास, चल.
मित्रांनो आता आपण वर बाले किल्ल्याकडे चाललोय. वाट थोडी खडतड व अवघड आहे, तर सावकाश वरती चला. तर चला तर आता आपण फायनली बाले किल्ल्यावर आलोय. हे दिसतंय ते पोडी पाण्याचं टाक्य माथ्यावरील तुंगाई माता मंदिरासमोर आहे. हे पौडी नैसर्गिक स्रोतांनी न भरणारे आहे. हे तुम्हाला दाखवतो. हे टाक आहे पाण्याचं ते पौडी. आणि इकडं खाली बघू शकता केळीचे झाड आहेत, सगळे किल्ल्यावरून दिसतात. इकडं खाली भात शेती सगळी. इथं आपला भगवा ध्वज आहे. आणि आपण या ठिकाणाहून आलोत किल्ल्यावर. इथून खाली हे दिसतंय ते पावना धरण आहे. आणि तिकडं ते मोरगिरी किल्ला आहे समोर दिसतोय तो. हे किल्ल्यावर तुंगाई देवीचं मंदिर आहे, म्हणून ह्या किल्ल्याचं नाव तुंगी किंवा तुंग आणि कठीणगड असे म्हणतात. हे तुंगाई देवीचं मंदिर आहे किल्ल्यावर. हे तुंगाई देवीचं मंदिर आहे किल्ल्यावर. या तुम्हाला पाठीमागे दाखवतो. हा समोर दिसतोय तो तिकोना किल्ला आहे. हे पावना धरण आणि तिकडे आणि तो तिथं समोर दिसतोय तो विसापूर. त्याच्या साईडला आहे तो लोहगड. हा लोहगड, ही विंचुकाडा ही दिसते ती, हा विसापूर. तर आता तुंगहून दिसणारं वातावरण दाखवतो. हे पावना धरण आहे खालचं. इथं कॅम्पिंगसाठी येऊ शकता तुम्ही. हे बघा ढग कसे आले, ढगांची चादर एकदम. हा मावळ प्रांतातील किल्ला आहे. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा याचा उपयोग. आणि सगळ्यात उंच मावळ प्रांतामध्ये असलेला किल्ला म्हणजे तुंग. हे महादरवाजाचं दृश्य, ही देवळी म्हणतात त्याला प्राचीन काळी. तर चला. जीप रचनेने हनुमानद्वार. येते का बघा, जीप रचनेने हनुमानद्वार आहे. हा तो दरवाजा, महादरवाजा म्हणतात त्याला. आणि हे महादरवाजातून दिसणार. आता आपण किल्ला उतरतोय. आपला किल्ला सर्व पाहून झालाय. आता आपण आपल्या खालच्या दिशेने चाललोय गाड्यांकडे, पार्किंगच्या साईडला. मला वाटतं वरती किल्ल्यावर जाण्यापेक्षा खाली जाताना खूप अवघड आहे. पाय लटलट कापतात. शेवाळ्याला रोड आहे. हळूवार पद्धतीने आपण परतीचा प्रवास करा. तर आपण 20 ते 25 मिनिटामध्ये खाली आलोय पायथ्याशी. तर तुंग किल्ला खूप छान आहे मित्रांनो बघण्यासाठी. कठीण आहे चढण्यासाठी, चढाई याची. वर आपण किल्ल्यावर गेल्यावर खूप भारी वातावरण आहे फिरण्यासाठी. तर आता आपण खाली आलोय. या विरगळींजवळ आपण व्हिडिओ काढला होता त्या विरगळी. तर आजचा व्हिडिओ आपण येथेच संपवतो. तर भेटूया एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस. तर चला, तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.